Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अगदी शिगेला पोहोचलेली आहे। सध्या मी शिवडी ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून बाळा नांदगावकर या ठिकाणी मनसेचं इंजिन घेऊन मैदानात उतरलेले आहेत। स्वतः बाळा नांदगावकर कशा पद्धतीने प्रचार करतात हे सर्वप्रथम आम्ही तुम्हाला दाखवतो। थोडीशी पायाला इजा झालेली आहे, परंतु प्रचार काही अजून थांबलेला दिसत नाहीये। उलट जास्त जोमाने तो या ठिकाणी होताना दिसतोय। अर्थात ठिकठिकाणी गाठीभेटी करतायत, लोकांशी भेटतायत। बरेच वर्षांच्या गॅप नंतर तुम्ही मैदानात उतरलाय। इंजर्ड जरी असला तरी मला वाटतं चौकार षटकार मारायला तयार आहात। कसं आहे की मी बाळासाहेबांचा जुना शिवसैनिक आहे आणि राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक आहे। बाळासाहेबांनी आम्हाला लढाऊ बाण्याची आणि लढवय्ये बनवलेले आहेत। आता बाळासाहेबांनी बाळकडूच असं पाळलेलं आहे लढवय्या म्हणून, लढायचं म्हणून आम्ही मैदानामध्ये आहोत आणि अशा आजीबाईंचा, आई वडिलांचा सगळ्यांचा आशीर्वाद मिळतोय तर आणखीन जोश जास्त येतोय। त्याच्यामुळे ही बऱ्याच वर्षांनी उतरली मात्र खरी आहे, कारण मी पक्षाचं काम करत साहेबांसोबत फिरत होतो महाराष्ट्रामध्ये। यावेळेला साहेब म्हणाले की तुला लढवायचं आहे, लढाईला उतरायचं आहे, मग त्याप्रमाणे आता ही खेळतोय निवडणूक। या गिरणगावातून पहिलं सुद्धा तुम्ही आधी प्रतिनिधित्व केलेलं आहे। मराठी माणसाचा बालेकिल्ला समजला जातो, परंतु याच बालेकिल्ल्यात कुठेतरी आज मराठी माणसांच्या मतांमध्ये विभाजन होताना दिसते। शिवसेना एक वेळेचा गड होता, मनसेमधून तुम्ही निवडून आलात, परंतु मतविभाजनाचा कितपत धोका वाटतो तुम्हाला? कशी गोष्ट आहे, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की आपण मतविभाजन बोलता, मला एक सांगा, मराठी मतं फक्त शिवसेनेला मनसेलाच येतात? मराठी मतं तर सगळ्याच पक्षाला जातात, काँग्रेसला जातात, एनसीपीला जातात, आरपीआयला जातात, सगळीकडे जातात। तर मतविभाजनाचा प्रश्न येत नाही। हित विषय आहे विचारांचा, कोणाची विचारधारा कशी आहे, कुठल्या विचाराला घेऊन आपण चाललेलो आहोत त्याच्यावरती लोक ठरवतात। आता मागच्या 10 वर्षापूर्वी मी निवडणुकीला उभा राहिलो होतो त्यावेळेला आम्हाला लोकांनी सांगितलं की तुम्ही यावेळेला 5 वर्ष घरी बसा। आम्ही बसलो ना, आम्ही आनंदाने स्वीकार केला। लोकांचा निर्णय अंतिम निर्णय असतो आणि तो आनंदाने स्वीकारायला पाहिजे आणि तुम्ही आनंदाने स्वीकारला। आता पक्षाच्या मैदानामध्ये उतरून तुम्हाला खेळायचं आहे, आता परत आलो। त्याच्यामुळे मतविभागणीचा विषयच येत नाही, ही विचाराची लढाई आहे आणि ती विचाराची लढाई आम्ही लढतोय। लोकांना ज्यांचे विचार पडतील त्यांच्यासोबत लोक जातील। विद्यमान आमदार या ठिकाणी अजय चौधरी जे आहेत दोनदा युतीचा उमेदवार म्हणूनच निवडून आले, परंतु यावेळेस महायुतीची ताकद तुमच्या पाठीशी आहे। कितपत मोठं आव्हान तुम्हाला वाटतं? त्याचं कारण असं की त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे आणि आम्ही हिंदुत्व ऑलरेडी पकडलेलं, कारण बाळासाहेबांनी आम्हाला ते बाळकडून तसं पाजलेलं आहे। पण आमचं हिंदुत्व या सगळ्या लोकांना घेऊन जाणारं हिंदुत्व आहे, कडवट हिंदुत्व आहे। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही आदर्श मानणारी लोक आहोत आणि लोकमान्य सावरकर, प्रफुल्लदास ठाकरे, सावित्रीबाई फुले या लोकांना आदर्श मानणारे आम्ही लोक आहोत, शाहू महाराजांना। आणि त्याच्यामुळे तो आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही काम करतोय। आमचं म्हणणं की या मातीवरती प्रेम करणारा तो कोणीही असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, तो आमचा आहे ना, तो आमच्यापासून दूर कसा जाऊ शकतो? त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना घेऊन चाललेलो आहोत, सर्वसमावेशक आमची भूमिका आहे। पण आम्ही हिंदुत्व आमच्या आहे नसामध्ये रक्तात भिडलेलं आहे, भरलेलं आहे बाळासाहेबांनी। महाराष्ट्रात जेवढ्या जागा मनसे लढवते त्यापैकी एकमेव ही जागा आहे ज्या ठिकाणी शिंदेच्या सेनेने आणि भाजपने तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे। कोणी उमेदवार तुमच्या विरुद्ध उतरवलेला नाहीये। काय नेमकं असं तुमच्या ह्या सगळ्या रिलेशन मध्ये दडलेलं आहे? सगळं सर्वस्व क्रेडिट हे राजसाहेबांचं आहे। ठीक आहे, बाळा नांदगावकर हा जुना आहे, मित्र आहे, सहकारी आहे, त्यांच्यासोबत संबंध आहेत माझे। हे सगळं जरी असलं तरी पार्टीची पॉलिसी म्हणून ते राज ठाकरे साहेब ठरवतात, कारण ते आमचे सर्व आहेत। मग ते शिंदे साहेबांसोबत बोलले असतील, देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत बोलले असतील किंवा आणखीन वरिष्ठांशी बोलले असेल आणि त्याच्यामुळे या जागेला त्यांनी बाळा नांदगावकर आपला जवळचा माणूस आहे आणि हा माणूस आपल्याला विधानसभेमध्ये असला तर आपल्याला त्याचा फायदाच होईल। आम्हाला असं कळलं की जेव्हा एकनाथ शिंदेंना ठाण्याचं जिल्हाप्रमुख पद बहाल करण्यासंदर्भात बाळासाहेब ठाकरेंनी विचारणा केली होती, त्यावेळेस तुम्ही पहिले व्यक्ती होता ज्यांनी एकनाथ शिंदेंचं नाव पुढे केलं होतं। आज कुठेतरी त्याची परतफेड एकनाथ शिंदेंनी केली असं लक्षात घ्या की एकनाथ शिंदे साहेब हे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला कोणाला शिफार करायची गरज लागत नाही। परंतु तो काळच असा होता, त्या काळामध्ये चांगली लोक येणं आवश्यक होतं आणि शिवसेनेमध्ये एकाहून एक मोठी माणसं होती हो।
राजन विचारे होते, रवी फाटक होते, गोपाळ लांडगे होते, नरेश म्हस्के होते, एकनाथ शिंदे साहेब होते, सगळे एकाहून एक लोक होते. त्याच्यातून मग हे एकनाथ शिंदे साहेबांचं नाव सिलेक्ट झालं आणि ते साहेबांनी मग त्यांना जिल्हाध्यक्ष बनवलं. ते त्यांच्या कर्तृत्वालाच हा सॅल्यूट आहे. नंदगुर त्या काळात निरीक्षक होता म्हणून आम्ही गेलो होतो. आम्हाला या सगळ्यांमध्ये संघटक म्हणून एकनाथ शिंदे उजवे वाटले. याचा अर्थ दुसरे कमी आहेत का? तर नाही. प्रत्येकाची एक क्वालिटी असते आणि शिंदे साहेबांनी आपली क्वालिटी प्रूव्ह करून दाखवली त्या ठाण्यामध्ये आणि म्हणून ते मी कर्तृत्ववान म्हणतो. आणि आता मुख्यमंत्री म्हणून पण ते कर्तृत्ववान आपलं जे कर्तृत्व ते सिद्ध करून दाखवत आहेत. आणि म्हणून परंतु हे समीकरण दादर माहीम मतदारसंघात जुळताना दिसलं नाही. त्याचं कारण असं की त्यांच्यासोबत गेलेले आमदार सदा सरवणकर हे सिटिंग आमदार गेले होते आणि त्यामुळे त्यांची अडचण झाली होती. आता याच्यात हा विषय खरं पाहता त्यांची मुख्यमंत्री महोदयाची अडचण न होता तो जर मुद्दा सोडवायचा होता तर तो सदा सरवणकरांनी सोडवला पाहिजे होता. मग त्यासाठी काय तर ज्या ठाकरे कुटुंबाने आपल्याला लहानाचं मोठं केलं, सगळं वैभव दिलं, सगळं त्यांनी दिलं ना. मग आता सगळं त्यांनी दिलं तर जर त्यांच्या कुटुंबातलं व्यक्तिमत्व कोण उभं असेल तर आपल्याला मला वाटतं थोडंसं त्याग करायला काही हरकत नाही. मला मान्य आहे का त्यांना मुलगा आहे मुलगी आहे त्यांच्या करिअरचं काय तो गुंता कसा पण सोडवता येतो ना. प्रश्न जर सोडवायचं ठरवलं तुम्ही सकारात्मक असेल तर सकारात्मक दृष्टीने तो प्रश्न सोडवता येतो. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री महोदयांना बोलण्यात पॉईंटच नाही का ते त्यांच्यासोबत गेलेले आमदार होते. त्यांना तिकीट द्यायला पाहिजे होती आणि अमितची तर अगोदर डिक्लेअर झाली होती. आम्हाला अपेक्षा होती की शिंदे साहेबांचं ठीक आहे पण उभाटा पण उमेदवार देणार नाही. ज्याप्रमाणे आम्ही वर्णीला दिला नव्हता पण त्याने उमेदवार टाकला. आणखीन एक विषय असा होता की 1970 सालापासून शिवडीमधून कधीच धनुष्यबाण जे आहे हे चिन्ह हे गायब झालेलं नव्हतं. यंदाच्या निवडणुकीत तसं झालेलं आहे. याचं मनात कुठेतरी शैल्य वाटतं कारण एकेकाळचे कट्टर शिवसैनिक. मी त्या धनुष्यबाण चिन्हावरती मी 4-5 मी निवडून आलेलो आहे लक्षामध्ये. आणि आता ते इलेक्शन कमिशननी चिन्ह एकनाथ शिंदे साहेबांना दिले त्यात आम्ही काही करू शकत नाही कारण तो इलेक्शन कमिशनचा निर्णय होता. पण जो चिन्ह बाळासाहेबांचं होतं त्याच बाळासाहेबांच्या विचाराचे वारस म्हणून त्यांना मिळालेलं आहे. जर ते विचारांचे वारस कदाचित उद्धव साहेब असेल त्यांना मिळालं असतं पण आता इलेक्शन कमिशनला वाटलं की हे विचारांचे वारस आहेत म्हणून त्यांना मिळालेलं. ठीक आहे या मतदारसंघात चिन्ह नाही पण हे चिन्ह मी घेऊन फिरतोय ना. हे बघा माझ्यासोबत एक चिन्ह आहे याच्यासोबत कमळ आहे आरपीआयचं आहे आणि माझं पण चिन्ह आहे. आता या सगळ्या चिन्ह घेऊनच मी फिरतोय. त्याच्यामुळे आता हे सर्व समावेशक रेल्वे इंजिन झालेली आहे आणि ते घेऊन चालते. ठीक आहे मनाला फिलिंग आहे ती गोष्ट वेगळी परंतु आता हा पॉलिटिकल भाग आहे त्याला आपण काहीच करू शकत नाही. तर त्यामुळे ह्या बालेकिल्ल्यात नेमका कुणाचा झेंडा फडकणार हे 23 तारखेलाच कळेल. मात्र पूर्ण जोमाने पूर्ण ताकदीने या ठिकाणी बाळा नांदगावकर हे निवडणूक प्रचारात उतरवलेले आपण पाहू शकतो. कॅमेरा पर्सन साहिल चव्हाण सोबत मी ऋत्विक भालेकर मुंबई तक.